चोरी करणारा आरोपी अवघ्या काही तासात चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात। चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदुस्तान स्टील व्यापारी हबीब शेख यांच्या व्यवसायातील 17 लाखांची रोख रक्कम डोळ्यात मिरची पावडर टाकून अज्ञात आरोपींनी लुटण्याची बतावणी करणारा व दुकानात काम करणारा नोकरच चोर निघाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली। हबीब शेख यांच्या व्यवसायातील 17 लाख रुपयांची रोख रक्कम दुकानात काम करणारा नोकर रफिक शेख हा मोपेडने गुटकाळ वार्डकडे घेऊन जात होता। दुपारी 3 वाजताच्या सुमारास आंबेडकर लेआउट परिसरात अज्ञात आरोपींनी गाडी थांबविली, डोळ्यात मिरची पावडर टाकून 17 लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग हिसकावून पळून गेल्याची घटना मालकाला सांगितली। यावरून मालक शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली। प्राप्त तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले, घटनेची माहिती घेतली। घटनास्थळाच्या शेजारी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, परंतु सवजतींचा कुठलाही सुगावा लागला नाही। त्यामुळे पोलिसांनी तपास चक्रे जलदगतीने फिरविली। तांत्रिक विश्लेषण आधारे नौकर रफिक शेख यानेच हा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांना आला। त्यांनी त्याला ताब्यात घेतले। सखोल चौकशी केली असता नोकराने ही रक्कम त्याच्या भावाला दिल्याचे सांगितले। स्वतः आणलेली मिरची पावडर आपल्या अंगावर ओतून घेतली। या प्रकरणी आरोपींकडून रोख हस्तगत करण्यात आली। सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छिरे व डीबी पथकातील पोलीस करीत आहेत। काल साधारणतः दुपारी 3:45 वाजताच्या सुमारास आमच्याकडे तक्रारदार हबीब मेमन राहणार आंबेडकर लेआउट भुटकाळा वार्ड यांनी पोलीस स्टेशनला त्यांच्या नोकरासह येऊन माहिती दिली की त्यांच्याकडे काम करणारा जो नोकर आहे रफिक शेख हा भानापेठ वार्ड या ठिकाणाहून त्यांचे जे धंद्याचे पैसे आहेत 17 लाख रुपये कॅश असलेली बॅग काही कामानिमित्त घेऊन जात असताना रस्त्यामध्ये आंबेडकर लेआउटच्या जवळपास रोडवरती मोपेड गाडीने जात असताना कुणीतरी अज्ञात इस्मांनी त्याची गाडी अडवून त्याच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकलेलं आहे आणि 17 लाख रुपये कॅश असलेली बॅग ही हिसकावून नेलेली आहे अशा स्वरूपाची माहिती आणि तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला दिली। प्राप्त तक्रारीनुसार लागलीच आमची संपूर्ण टीम डीबी पथकचे अधिकारी आणि संपूर्ण टीम घटनास्थळी रवाना झाले। घटनास्थळ आंबेडकर लेआउट पाण्याची टाकी घुटकाळवाड या ठिकाणी जाऊन पाहिलं असता स्पॉटवरती मिरची पावडर आणि काही परिस्थितीजन्य पुराव्यावरून प्राथमिकदृष्ट्या सदर जो नोकर आहे याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून बॅग हिसकावून नेल्याचा प्रकार लक्षात येत होता। त्या घटनेच्या अनुषंगाने नाकाबंदी लावण्यात आली, आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले। शिवाय जे मालक आहेत हबीब मेमन यांनासुद्धा सदर घटनाक्रमाबाबत माहिती विचारण्यात आली आणि त्यांचा जो नोकर आहे त्यालासुद्धा घटनाक्रमाबाबत माहिती विचारण्यात आली। एकंदर तांत्रिक तपास आणि विचारपूस अंती कुठेतरी पुन्हा पोलिसांच्या जे संशयाची जी सुरी आहे ती जो त्यांचा नोकर आहे आरोपी रफिक शेख याच्याकडे जात होती, त्याला सखोल विचारपूस केली ताब्यात घेऊन आणि जे तांत्रिक विश्लेषण आहे या आधारे विचारपूस केली असता हा जो 17 लाखाची जी कॅश असलेली जी बॅग आहे रफिक शेख याने त्याचा भाऊ शफीक शेख याच्या ताब्यात दिलेली होती आणि सदरची कॅश भावाला दिल्यानंतर असा एक बनाव केला की कॅश चोरी झालेली आहे। एकंदर तपासात निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्यातील जी संपूर्ण रक्कम आहे 17 लाख रुपये कॅश असलेली बॅग ही पडोळी साईडला दाताळा या ठिकाणाहून एक पडीच जागा त्या ठिकाणी रिकवर करण्यात आली।